चला 11वीचे भावी आधारस्तंभ आपण इम्पॉर्टंट वर्ड्स पाहायला सुरुवात केली होती. आज पुढे आपण त्याला कंटिन्यू करतोय. बरोबर आहे. पुढचा शब्द बघूया स्क्रीनवर. सॅलरी. आता तुम्ही विचारणार काय सर आम्हाला सॅलरी माहित नाही का? सॅलरी म्हणजे पगार. बरोबर आहे. पेमेंट मेड टू एम्प्लॉई पर मंथ. दर महिन्याला दिलेले पैसे कामगाराला, कर्मचाऱ्याला, ऑफिसरला कंपनीकडून, त्याला पगार असं म्हणतात. वेजेस. वेजेस म्हणजे मजुरी. पेमेंट मेड टू वर्कर्स पर डे ऑर वीक. बऱ्याचदा हॉटेल वगैरे मध्ये लावलेलं असतं, येथे नोकरांना रोज पगार दिला जातो. आपण म्हणतो असं काय लावून ठेवलंय, लोक का देत नाही. रोज दिला जातो म्हणजे ते वेजेस, मजुरी. महिन्याने दिलं जातं ते सॅलरी, असा तो अर्थ आहे. कॉमर्सच्या दृष्टीने, अकाउंटच्या दृष्टीने महत्वाचे शब्द आहेत. कॅरेज. CARRIAGE. कैरेज का मतलब ट्रांसपोर्टेशन चार्जेस ऑफ गुड्स एंड मटेरियल. सपोज आपने बंबई से माल लाया, ट्रक वाले को 30,000 रुपये दिए. इट इज कॉल्ड एज कॅरेज. माल वाहतुकीचं भाडं, माल वाहतुकीचा खर्च, ट्रांसपोर्टेशन चार्जेस ऑफ द गुड्स. कॅरेज सारखं अजून एक शब्द आहे ज्याचं नाव आहे फ्रेट. FREIGHT. फ्रेट और कैरेज का सेम मीनिंग है, सेम मतलब है. मालाच्या वाहतुकीचं भाडं. हे तुम्ही नंतर लिहायचंय. एक एक लाईन सोडून आपली सुरुवात झालेली आहे. कसं लिहायचं तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या दिलेल्या पूर्ण मोठ्या पुस्तकात, बुकलेटमध्ये. बघूया पुढचा शब्द. एक्सपेन्स. यू नो व्हॉट डू यू मीन बाय एक्सपेन्स? एक्सपेन्स म्हणजे खर्च. द कॉस्ट इनकर्ड इन और रिक्वायर्ड फॉर समथिंग. काहीतरी सेवा मिळवण्याचा किंवा वस्तू मिळवण्याचा खर्च, उसको खर्चा बोलते. आपने स्टेशनरी लाया, वेजिटेबल्स लाया, क्लॉथ्स लाया, इट इज कॉल्ड एज एन एक्सपेंसेस. जो बार बार होते हैं वो खर्चा. इनकम. इनकम म्हणजे उत्पन्न, अर्निंग और रेव्हेन्यू ऑफ द बिझनेसमॅन. व्यवसायाचं जे पैसे मिळतात त्याला उत्पन्न असं म्हणतात. प्रत्येकाचा जो व्यवसाय आहे त्याच्यात मिळालेलं इन्कम. इन्कमला दुसरा शब्द रेव्हेन्यू आहे. हे सगळे शब्द तुम्हाला गेलेले आहेत, पण हे अकाउंटच्या दृष्टीने माहित पाहिजे राजांनो. प्रॉफिट. इनकम म्हणजे प्रॉफिट नाही. सपोज आपका बिजनेस का जो इनकम है उसमें से खर्चा लेस करेंगे, फिर प्रॉफिट आएगा. 3 लाख इनकम है, 2 लाख खर्चा गया, व्हाट विल बी द प्रॉफिट? 1 लाख. एक्सेस ऑफ रेवेन्यू ओवर एक्सपेंसेस. खर्चे से जितना ज्यादा है उतना प्रॉफिट, नफा. कळलं? प्रॉफिट में इनकम हरदम ज्यादा होता है, एक्सपेंस कम होता है. इनकम माइनस एक्सपेंसेस इज इक्वल टू प्रॉफिट. कन्सेप्ट क्लिअर करणं शिका. आपण ते करतोय स्लोली, एकदम होमली चालू आहे. प्रॉफिट सारखा दुसरा शब्द त्याचे अपोजिट लॉस. नुकसान. त्याला नुकसान, त्याला तोटा म्हणतो मराठीत. सपोज आपका बिजनेस का खर्चा 1.5 लाख हो गया, आपको 1 ही लाख रुपए मिले तो 50,000 आपका नुकसान हो गया. खर्चा ज्यादा, एक्सेस ऑफ एक्सपेंसेस ओव्हर रेव्हेन्यू. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त,
त्याला नुकसान, त्याला लॉस, त्याला तोटा असं म्हणतात. कन्सेप्ट क्लिअर होतात ना राजांनो? शाबास. पूर्ण समजून घ्या, मग लिहा आजचा व्हिडिओ सुद्धा. जोपर्यंत आपले वर्ड्स चालू आहेत 3 पिरियड पर्यंत, 3 पार्ट मध्ये झाला, एक झाला, हा दुसरा आहे, पुढे तिसरा पार्ट येईल. देखो आगे, कम ऑन. रेंट. रेंट म्हणजे भाडं. पेमेंट मेड फॉर युझिंग प्रॉपर्टी. समजा आपण शॉप भाड्याने घेतलंय, तर त्या ओनरला आपण पर मंथ किंवा ॲन्युअली जे पैसे देतो त्याला रेंट असं म्हणतात. त्यांची प्रॉपर्टी वापरली ना. घर भाडं देतो, आलं लक्षात? त्या व्यतिरिक्त कधी कधी फॅक्टरी भाड्याने मिळते, कळलं? प्रॉपर्टी वापरल्याबद्दल ओनरला, मालकाला, लँडलॉर्डला जे पैसे देतो त्याला रेंट असं म्हणतात. प्रॉपर्टीच्या मालकाला लँडलॉर्ड शब्द आहे, कळलं? ओके. इंटरेस्ट फार महत्वाचा शब्द आहे कॉमर्स मधला, फायनान्स मधला. वर्ग चालू असला तर मी विचारत राहतो 8-10 लोकांना की इंटरेस्ट म्हणजे काय, तू सांग, याला त्याला. काही बरोबर सांगतात का? कुठे ऐकला बुवा? पप्पांच्या तोंडून ऐकला, काय म्हणतात पेपरमध्ये वाचलं, कुठेतरी हा शब्द ऐकलेला पाहिजे तुम्ही 10वी पर्यंत. इंटरेस्ट म्हणजे व्याज. एक्स्ट्रा ॲडिशनल सम पेड ऑन बॉरोड मनी ॲज बेनिफिट. समजा आपण बँकेकडून 1 लाख रुपये कर्ज घेतलं, सालभर कर्जा यूज किया आपने 1 लाख रुपए, आपको 1 लाख के ऊपर जो एक्स्ट्रा देने हैं, यानी सपोज 10,000 देने, 15,000 देने, वो ऊपर के पैसे को अपन बोलेगा ब्याज, इंटरेस्ट, ॲडिशनल अमाउंट. ते पैसे वापरल्याबद्दल त्या पैशांच्या मालकाला मिळणारी रक्कम. इट इज कॉल्ड ॲज इंटरेस्ट. स्पेलिंग व्यवस्थित पाहून घ्या, हरदम आएगा. INTEREST. नेक्स्ट, डिस्काउंट. डिस्काउंट शब्द फारच आवडतो, ऍडमिशनच्या वेळेला पाहतोय मी. म्हणजे आपण सांगितल्यावर सुद्धा अजून अपेक्षा, आणखी काय असं. म्हणजे मला कळत नाही की बुवा कॉमर्सला एवढं महत्व असल्यावर सुद्धा काय परिस्थिती आहे असं, बरोबर की नाही? सायन्सच्या ठिकाणी 25,000 रुपये 4 वेळेस भरतील, 1 लाख रुपये व्याजाने आणून भरतील, आणि परत ते सायन्स 12वी नापास झाल्यावर FIBCOM ला आपल्याचकडे येतात. महत्व कळलं पाहिजे. डिस्काउंट म्हणजे सूट, टू टेक लेस मनी, एनी डिडक्शन. कमी घेतलेले पैसे त्याला सूट किंवा कसर असं म्हणतात. जी अमाऊंट ठरवली असेल की नाही त्याच्यापेक्षा जेवढी अमाऊंट डिस्काउंट दिली असेल, कमी घेतली असेल. डिस्काउंट 2 टाईपचा, ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट. डिस्काउंटवर मी एक लेक्चर देणार आहे की ट्रेड डिस्काउंट कसा असतो आणि कॅश डिस्काउंट कसा असतो. पुढे या. कमिशन, COMMISSION. कमिशन शब्द माहिती आहे. आपण बऱ्याचदा इस्टेट ब्रोकर शब्द ऐकलाय. तुम्हाला तुमचा प्लॉट विकायचा असेल किंवा घर घ्यायचं असेल तर कमिशन एजंट इस्टेट ब्रोकर असतात. ते तुम्हाला हेल्प करतात, गाईड करतात, सगळं सांगतात, मालकाशी भेट घालतात, कागदपत्र पूर्ण करून देतात. ह्या सगळ्या जबाबदारीबद्दल त्यांना मिळतं कमिशन. कमिशन म्हणजे आडत, दलाली, एजंट्स रेम्युनरेशन एका बाजूने दिलेलं. आता ऐका, आपल्या दाणा बाजारात किंवा मार्केट यार्डमध्ये आपले बरेच विद्यार्थी कमिशन एजंट आहेत राजांनो. त्यांना डेली सुद्धा चांगलं उत्पन्न मिळतं. अगदी म्हणजे 11-12 वाजता ते काम सुरू करतात, 2 वाजेपर्यंत काम संपवून टाकतात. एखादा ट्रक भरायचा आहे, समजा नंदुरबारच्या एखाद्या व्यापाऱ्याला माल पाहिजे, 2 ट्रक गहू पाहिजे जळगाववरून. तुम्ही जर कमिशन एजंट असाल
पण कमिशन एजंट हा प्रामाणिक पाहिजे. ही मस्ट बी ऑनेस्ट, पहिला गुण. कमिशन एजंटचं काम मार्केटमधून चांगला गहू पाहणं, त्याची योग्य किंमत ठरवणं आणि त्या व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करून सॅम्पल आधी पाठवायचं, त्याच्यानंतर माल पाठवायचा, त्याच्याकडचे पैसे याला द्यायला लावायचे. तुम्ही हे जर ऑनेस्टली केलं तर तुम्हाला कमिशनचे छान पैसे मिळतात. डेली, दिवसाला, काही आपले स्टुडंट आजही आहेत, दिवसाला म्हणतो मी 5,000 ते 10,000 त्यांना कमिशन मिळतंय. दिवसाला 5,000 ते 10,000. विचार करण्यासारखं आहे. मेहनतही घेतात, नॉलेज मात्र प्रामाणिक, ऑनेस्ट आहेत, फार सुंदर काम करतायत. तर कमिशन एजंटचंही काम आपल्याला बीकॉम झाल्यावर करता येतं. पुढे या. ब्रोकरेज. अरे कमिशन आणि ब्रोकरेजचा अर्थ एकच. दलाली, आडत, रेम्युनरेशन पेएबल टू एजंट, एजंटला दिलेले पैसे, ब्रोकरेज म्हणतात त्याला. शेअर ब्रोकर, इस्टेट ब्रोकर, प्रॉपर्टी ब्रोकर, आलं लक्षात. शेअर ब्रोकर तुम्हाला कंपन्या ज्या वेगवेगळ्या आहेत त्या वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स माहिती देणं, डिव्हिडंड कसा मिळतो, कोणती कंपनी स्ट्रॉंग आहे, ही सगळी माहिती शेअर ब्रोकर देतात. त्या बदल्यात ते कंपनीकडनं कमिशन घेतात. त्याला ब्रोकरेज असं म्हणतात. ॲसेट्स. अकाउंटन्सी मधला सगळ्यात महत्वाचा शब्द. ॲसेट्स, संपत्ती, प्रॉपर्टी, इस्टेट म्हणतात त्याला. मालमत्ता, संपत्ती, प्रॉपर्टी किंवा इस्टेट. जुने लोक म्हणायचे इस्टेट असं. बघा, बायसिकल हा शब्द जुना होता, जुने म्हातारे. बायसिकल ऍक्च्युअल तो इंग्लिश आहे. बायसिकल हा शब्द इंग्लिश आहे, कारण बायसिकलवर चालला का, म्हातारे लोक म्हणायचे. अजून ते म्हणतात का इस्टेट ठेवली आहे. इस्टेट, प्रॉपर्टी, संपत्ती, त्याला ॲसेट्स म्हणतात. ASSETS, सरळ स्पेलिंग आहे, अपॉस्ट्रॉफी नाही. ॲसेट सारखा ॲसेटच्या अपोजिट शब्द एक लायबिलिटीज. LIABILITIES. लायबिलिटीज म्हणजे देणं, बिझनेस का देना. सपोज तुम्ही बँकेकडनं 10 लाख लोन घेतलं, यू हॅव टू रिपे इट. तुम्हाला परत द्यायचंय. तुमचं देणं, तुमची जबाबदारी, तुमची लायबिलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी. आलं लक्षात. तोच अर्थ आहे. समजा तुम्ही कोणाकडनं 10,000चा माल उधारीने घेतला, तुम्हाला त्या उधारीचे पैसे परत द्यायचेत, त्यालाच म्हणतो आपण लायबिलिटी. रिस्पॉन्सिबिलिटी, ऑब्लिगेशन टू पे मनी, डेप्ट्स, देणं, देना. आपण ज्यालाही पैसे देणार असू त्या देण्याच्या रकमेला लायबिलिटी असं म्हणतात. ॲसेट आपली मालमत्ता, लायबिलिटी आपलं देणं. आणि आणखी महत्वाचा शब्द, विदाउट कॅपिटल यू कांट स्टार्ट युअर बिझनेस. व्हॉट डू यू मीन बाय कॅपिटल? कॅपिटल म्हणजे भांडवल. मनी ब्रॉट इन टू बिझनेस बाय प्रोप्रायटर. प्रोप्रायटरने, मालकाने, दुकानदाराने, व्यावसायिकाने, ट्रेडरने व्यवसायामध्ये व्यवसाय करण्याकरता घरून आणलेले पैसे, त्याला कॅपिटल असं म्हणतात. ओके, इथपर्यंत बरंच लक्षात आलं असेल आपल्या. हे शब्द रिपीट करा, मग एका खाली एक व्यवस्थितली आम्ही दाखवलंय. समजा ब्रोकरेज, त्याच्या पुढे इंग्लिश टू इंग्लिश, मग खालच्या ओळीवर मराठी. कसं लिहायला लावलं ते आधीच्या व्हिडिओमध्ये आहे. नवीन लोकांनी ते क्रमाने बघा. आपल्या शारदा अकाउंटन्सी ॲपवर सगळं व्यवस्थित आहे. अजून ॲपचे फायदे पुढे येतीलच. ओके, बाय बाय.